नमस्कार, MPSC बाबा ट्रिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण मूलभूत हक्क यामधील कलम पाहणार आहोत आणि ते लक्षात कसं ठेवायचं याची खतरनाक ट्रिक्स यामध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। बघा, MPSC बाबा ट्रिक्स याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, ते जर जॉइन केलं नसेल तर आताच जॉइन करा। तर चला सुरू करू। बघा, कलम 14 काय? कायद्यासमोर समानता। पॉलिटीचे कलम 14 काय आहे? कायद्यासमोर समानता। तर आता याला लक्षात कसं ठेवायचं बघा। ट्रिक आहे, डॉक्टर आंबेडकरांच्या कायद्यानुसार चवदार, कोणत्या चवदार म्हणजेच बघा चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा सर्वांना समान अधिकार आहे। कुणाच्या कायद्यानुसार? तर डॉक्टर आंबेडकरांच्या कायद्यानुसार चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा सर्वांना समान अधिकार आहे। बघा, ह्या चवदार तळ्याला आपण चवदार असं लिहू। हे जे चवदार तळे आहे का त्याला आपण चवदार असं लिहू। असं का? कारण 14ला मराठीत असं लिहितात 14, म्हणून कलम 14 कायद्यासमोर समानता आता तुमच्या परमनंट लक्षात राहून जाईल। त्यानंतर कलम 15 बघा। कलम 15 काय? धर्म, वंश, जात, लिंग या कारणावरून भेदभाव केला जाणार नाही। तर आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा। तर या कारणावरून पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी धर्म, वंश, जातीवरून भेदभाव केला जाणार नाही। आता पंढरपूर मंदिरातच का म्हणलं? कारण बघा, पंधरा आणि पंढरपूर, पंढरपूर दोन्ही शब्दांचा यमक जुळतो बघा, आणि दोन्ही शब्दांची सुरुवात या प ने झालेली प, पंढरपूर, पंधरा। तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता। बघा, अशा ट्रिक्स जर पॉलिटीच्या सर्व कलमांची पेड PDF हवी असेल तुम्हाला तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता। आता बघा, कलम 16 काय आहे? सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी। कलम 16 काय आहे? सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी। तर त्याची ट्रिक काय बघा, खाली ट्रिक लिहिलेली। ट्रिक काय आहे? तर ट्रिक अशी आहे की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हणू। बघा, कशामध्ये? पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी। का? कारण पोलीस भरती एक सरकारी नोकरीच आहे। मग आपण उदाहरण म्हणून पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी म्हणू। आता पोलीसच का घेतलं मी, दुसरं का नाही घेतलं? कारण पोलीसचा जो पी आहे, पोलीसचा जो पी आहे तो ABCD नुसार 16 नंबरला येतो, म्हणून कलम 16 सरकारी नोकऱ्यामध्ये सर्वांना समान संधी म्हणजेच पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्यानंतर बघा, कलम 17 काय आहे? तर अस्पृश्यता बंदी। कलम 17 काय आहे? अस्पृश्यता बंदी। तर याला कसं लक्षात ठेवायचं की सर्वात प्रथम सातारा जिल्ह्यामध्ये अस्पृश्यता बंदी झाली असं आपण समजू। ती कुठे का होईना पण सातारा जिल्ह्यात अस्पृश्यता बंदी झाली असं आपण मानू। आता साताराच का म्हणलं मी? कारण सातारा 17 बघा, सातारा 17 म्हणजेच हे 17 असा यमक जुळतो बघा, सातारा 17, त्यामुळे असं आपण लक्षात ठेवू शकतो। त्यानंतर बघा, कलम 18 काय? किताब नष्ट करणे। किताब म्हणजे काय? इंग्रजाच्या काळात बघा, राव बहादूर, राज बहादूर हे असे जे काही किताब दिले जात होते ते नंतर भारत सरकारने नष्ट केलेले आहेत बघा। तर आपण काय म्हणू? किताब नष्ट करणे म्हणजेच रिवॉर्ड नष्ट करणे। बघा, त्यांना इंग्रजी किताबांना म्हणजे जे पुरस्कार वगैरे जे असतात त्याला इंग्रजीत काय म्हणतात? रिवॉर्ड म्हणतात, अवॉर्ड म्हणतात। तर आपण याला काय म्हणू? रिवॉर्ड नष्ट करणे म्हणू। किताब नष्ट करण्याला काय म्हणू? रिवॉर्ड नष्ट करणे। आता रिवॉर्ड का म्हणलं मी? कारण जो रिवॉर्डचा जो R आहे तो ABCD नुसार 18 नंबरला येतो, म्हणून कलम 18 किताब नष्ट करणे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता। तर हा एक छोटासा व्हिडिओ होता, आणि या व्हिडिओमध्ये आज आपण पॉलिटीचे कलम 14 पासून ते 18 पर्यंत संपूर्ण कलम आपण पाहिलेले आहेत, जे की समानतेसंबंधी आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। तसेच जर याची संपूर्ण कलमांची अशा ट्रिक्ससह पेड PDF हवी असेल ज्यामध्ये संपूर्ण पॉलिटीचे कलम आपण त्यामध्ये घेतलेले आहेत, ती जर पेड PDF हवी असेल, जर तुमच्या कलम लक्षात राहत नसतील आणि तुमच्या लक्षात ठेवायचे असतील संपूर्ण कलम, तर ती PDF तुम्ही घेऊ शकता। अत्यंत रिजनेबल दर त्यासाठी ठेवलेला आहे आपण, फक्त तुम्ही ते दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।